हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज आपण बनवतोय अशी रेसिपी जी तुम्ही एकदा बनवाल आणि वर्षभर त्याचा आस्वाद घ्याल, एवढी ही मस्त अशी रेसिपी बनते. तर तुम्ही याला आरामात वर्षभर साठवून ठेवू शकता. तर सुरुवातीला बघा, मी एक टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बघा अशी लांबोली मिरची घेतलेली आहे. ते मिरची व्यवस्थित काय करायचं, आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि याला एकदम मस्त व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे. तर या जागेवरती तुम्ही छोटी जी मिरची येते ना, ती पण घेऊ शकता. पण ही वाली जी मिरची आहे जास्त तिखट नसते, त्यामुळे मी सजेस्ट करेल की हीच तुम्ही वापरा. तर आता याला मस्त स्वच्छ असं बघा मी कपड्याने धुवून घेतलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे. पाण्याने धुतलं आहे आणि कपड्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. अजिबात यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे. मिरच्या एकदम कोरड्या करायच्या आहेत. आता बघा, मिरचीला असं काय करायचं ना, आपल्याला सुरीने काप मारायचे आहेत, जेणेकरून काय होईल की यामधलं बी काढता येईल. तर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण यामधलं सगळं बी काढून घ्यायचं आहे. आणि बी काढल्यामुळे काय होतं की याचा तिखटपणा अजून कमी होतो. त्यामुळे ही चवीला सुद्धा मस्त लागते आणि जास्त तिखटसुद्धा लागत नाही. जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर बी राहून दिलं तरीही चालेल. तर अशाच पद्धतीने बघा मी सगळ्या मिरच्यांचे बी काढून घेतलेले आहेत. आता मिरच्यांना बाजूला ठेवूयात आणि यासाठी बनवूयात मसाला. तर त्यासाठी बघा, सुरुवातीला मी 3 ते 4 चमचे धने घेतलेले आहेत. त्यानंतर पिवळीवाली मोहरी घेतलेली आहे 3 टेबलस्पून. जिरं घेतलेलं आहे 2 चमचे. त्यानंतर इथे मी मेथीदाणा घालत आहे. तर मेथीदाणा मी इथे 1च चमचा घेतलेला आहे. आणि काय करायचं, आता सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्याला जोपर्यंत यांचा सुवास सुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि याला भाजायला 1-2 मिनटं लागतात. जास्त एकदम भाजायचं नाही आहे, नाही तर मग ते करपून जाईल आणि मग एकदम चव खराब होईल. तर असं थोडंसं भाजायचं आहे. आता अशाच प्रकारे काय करायचं, आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर भाजायला याला मीडियम फ्लेमवरतीच भाजा, म्हणजे मग हे करपणार नाही आणि व्यवस्थित भाजले जातील. तर अशा प्रकारे काय करायचं ना, मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर बघा, मसाल्यांमध्ये फक्त मी 2 ते 3 ते 4च पदार्थ वापरलेले आहेत. पण हे 4च पदार्थ एवढी या रेसिपीची चव वाढतात की विचारूच नका. तर मसाले बघा मस्त व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता यांना आपण थंड करून घेऊया. तर मसाले बघा मस्त असे थंड झालेले आहेत. आता आपण काय करूया, त्यांना मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि यांना वाटून घेऊयात. आपल्याला एकदम बारीक नाही वाटायचं आहे, थोडंसं दरदरं ठेवायचं आहे. तर त्या अगोदर यामध्ये मी वाटताना घालते आहे हिंग अर्धा चम्मच. त्यानंतर इथे मी मीठ घातलेलं आहे 2 चमचे आणि यामध्ये हळद घालते आहे 1 चमचा. आणि सगळ्याला काय करायचं, आता वाटून घ्यायचं आहे. तर मसाला एकदम मस्त असं वाटून झालेला आहे. आणि यामध्ये आपण बघा मीठ जास्त प्रमाणात थोडंसं वापरलेलं आहे. काय होतं मिठाने, मीठ हे प्रिझर्वेटिव्ह आहे, म्हणजे याच्याने काय होतं की जो आपण पदार्थ बनवत आहोत तो वर्षभर टिकतो आणि अजिबात खराब होत नाही. म्हणून इथे मी थोडासा जास्त मिठाचा वापर केलेला आहे. आणि मिठाने काय होतं की तिखटपणासुद्धा कमी होतो. आता इथेच मी घालते लिंबाचा रस. तर इथे मी 1 चमचा लिंबाचा रस घातलेला आहे. आणि बघा सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे एकदम मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता काय करूयात, आपण ज्या मिरच्या स्वच्छ धुवून आणि पुसून ठेवल्या होत्या, चिरा मारून त्यांना घेऊयात आणि त्यामध्ये काय करायचं आहे, मसाला मस्त असं भरून घ्यायचा आहे. तर बघा मी चमच्यानेच भरते आहे, तुम्ही हाताने सुद्धा भरू शकता. पण जर तुम्हाला त्वचेला जास्त तिखट सहन होत नसेल तर तुम्ही हातानेच भरा किंवा मग चमच्याने भरा, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर सुरुवातीला हे बघा अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला चमच्यानेच भरायचं आहे, म्हणजे काय होईल, आपल्या हाताची आग होणार नाही. त्यामुळे आपल्याला असं मस्त भरून घ्यायचं आहे. तर बघा अशाच प्रकारे ना आपल्याला सगळ्या मिरच्या व्यवस्थित काय करायच्यात, भरून घ्यायच्या आहेत. आणि ही मिरची जेव्हा तुम्ही जेवणाबरोबर खाल तर तुमच्या जेवणाची एकदमच चवच वाढणार आहे आणि एकदम मस्त अशी ही तयार होते आणि चवीलासुद्धा मस्त लागते. तुम्ही डाळी भाताबरोबर याला एन्जॉय करू शकता. अगदी तुम्हाला भाजीची सुद्धा गरज नाही, एवढी ही भन्नाट अशी लागते. आणि अशा प्रकारे तुम्ही याला वर्षभर टिकवून ठेवू शकता. तर बघा अशाच प्रकारे काय करते आहे ना, मी सगळ्या मिरच्या भरून घेते आहे.
तर बघा मसाला असा एकदम वरपर्यंत भरून घ्यायचा आहे. तर बघा अशाच प्रकारे आपल्याला भरायचं आहे. आता भरून झालेल्या आहेत सगळ्या मिरच्या. तर आपल्याला काय करायचं आता यांना वाळायला ठेवायचं आहे. तर सगळ्या मिरच्या व्यवस्थित मी भरून घेतलेल्या आहेत आणि ताटात अशा पसरून घेतलेल्या आहेत. तर ह्या मी पाव किलो मिरच्यांचा इथे वापर केलेला आहे. पाव ते अर्धा किलो. तर पाव किलो मिरच्यांमध्ये बघा एवढ्या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर त्यांना मी उन्हामध्ये वाळायला ठेवलं होतं. तर उन्हामध्ये मी यांना 2 दिवस वाळत घातलं आहे. तर 2 दिवसाच्या नंतर बघा मस्त अशा ह्या एकदम वाळल्या आहेत. तर आपल्याला तोपर्यंत यांना वाळवायचं आहे, जोपर्यंत या एकदम अशा कडक होत नाहीत आणि यांचा असा कडकड आवाज येत नाही, तोपर्यंत आपल्याला वाळवायचं आहे. तर बघा मस्त अशा मिरच्या आपल्या एकदम तयार झालेल्या आहेत वर्षभरासाठी. आता आपण काय करूया, त्यांना स्टोर करायचं आहे. आणि स्टोर करताना एक गोष्ट लक्ष ठेवायची की तुम्हाला काचेची बरणी वापरायची आहे. म्हणजे काय होतं, काचेच्या बरणीत हे खराब होत नाही. आणि शक्यतो काचेची बरणी जेव्हा आपल्याला स्टोर करायचं ते अगोदर स्वच्छ धुवून उन्हात अर्धा 1 तास ठेवून द्या आणि मग यामध्ये भरून ठेवा. म्हणजे काय होईल की तुमच्या ज्या मिरच्या आहेत तुम्ही वर्षभर, वर्ष, 1.5 वर्ष आरामात ठेवून खाऊ शकता. तर बघा मी या मिरच्या व्यवस्थित बरणीमध्ये भरून घेतलेल्या आहेत. आणि आता काय करायचं, मस्त याचं टाईट असं झाकण लावून ठेवायचं आहे. आणि याला तुम्ही असंच ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवरती. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काहीच गरज नाही आहे. रूम टेम्परेचरवर ठेवा, अजिबात खराब होणार नाहीत. फक्त काचेची बरणी वापरा म्हणजे झालं. आता बघा मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते कशाप्रकारे मिरचीची चव लागते. तर बघा 2 ते 3 मिरच्या मी इथे आता तेलात फ्राय करून घेते. तोपर्यंत फ्राय करायचं जोपर्यंत क्रिस्पी होत नाही. आणि जेवणाची चव एकदम यामुळे वाढते आणि एकदम भन्नाट अशी चव लागते. तर बघा मस्त अशी आपली एकदम भन्नाट चवीची सांडगी मिरची तयार झालेली आहे, तीही अगदी आपल्या किचनच्या साहित्यामधून. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.